घोळ झाला किंवा आरोप होत आहे आणि आता असं कळतंय की महापालिका निवडणूक जी तिसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहे ते आधी घेतल्या जाणार आहे आणि जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी एक माहिती आहे। दुसरं, महापालिका निवडणुकांसंदर्भातील दुबार मतदारांचा विषय अनेक शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने असं आहे की सुरुवातीपासून आम्ही सर्व मतदार याद्यामधील जो घोळ आहे की ज्या मतदार यादीमध्ये अनेक दुरुस्त्या करायच्या आहे त्या पहिले दुरुस्त्या कराव्या आणि मग नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका घ्याव्या हा आमचा सुरुवातीपासूनचा आग्रह होता। पण या निवडणूक आयोगाने आणि सरकारने ऐकलं नाही। आता नगरपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। संपूर्ण या निवडणुकीमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। मतदार याद्यामध्ये घोळ, दुबारा मतदान, अनेक ठिकाणी मतदान झाल्यानंतर सुद्धा आता परत काही निवडणुका त्या निमित्तानं स्थगिती त्याला दिली आहे। अनेक नगरपालिकेच्या निवडणुका आता पुढच्या 20 तारखेला होणार आहे। अनेक नगरपालिकेमध्ये काही वार्डाच्या निवडणुका 20 तारखेला होणार आहे। हा संपूर्ण गोंधळ त्या निमित्तानं या निवडणूक आयोगाचा चालू आहे आणि निवडणूक आयोग राज्य शासनाची संपर्क केल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही। आता स्वतः मुख्यमंत्री जेव्हा म्हणतात की निवडणूक आयोगाने अशा पद्धतीचा निर्णय घेणं चुकीचं आहे। आम्ही सुद्धा इतक्या वर्ष सरकारमध्ये होतो। निवडणूक आयोग इतका मोठा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी, सरकारशी चर्चा करून त्यांचं मत जाणून घेऊनच निर्णय घेतं। पण हा संपूर्ण जो गोंधळ आहे याच्यामध्ये तर सर्वांना आता संशय आहे की या गोंधळाच्या वातावरणामध्ये आता ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या ते आता ईव्हीएम सध्या स्ट्रॉंग रूम मध्ये आहे। आता हे सरकार जे आलंय सध्याच हे ईव्हीएम मध्ये घोटाळा करून आलेलं आहे। त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत या 20 दिवसामध्ये हे सरकार गोंधळ करू शकते का, घोटाळा करू शकते का, अशा प्रकारची दाट शक्यता आणि दाट संशय सर्व उमेदवारांना आहे आणि सर्व बिचारे उमेदवार धास्तीत आहे की आपलं काय होणार, 20 दिवसामध्ये काही ईव्हीएम मध्ये गोंधळ करतील का। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्व स्ट्रॉंग रूमच्या समोर सर्वांनी आपले आपले लोक ठेवावे। ईव्हीएम हॅक स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन होत नाही, ऑनलाईन सगळं हॅकिंग त्या निमित्तानं होऊ शकतं। अशा पद्धतीचा संपूर्ण हा निवडणुकीचा खेळ खंडोबा त्या निमित्तानं निवडणूक आयोग आणि राज्य शासनाने केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की आपले विरोधी पक्षांनी आपले 2-2 प्रतिनिधी त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या जवळ ठेवावे, नाहीतर मग आम्ही निवडून आल्यानंतर मग टीका करू नये। मी परत तुम्हाला सांगतो, स्ट्रॉंग रूमच्या समोर आपले लोक जर ठेवायला पाहिजे, हरकत नाही। पण ज्याला ईव्हीएम हॅक करायची आहे त्या स्ट्रॉंग रूम पाशी जाणं तर जरुरी नाही। ऑनलाईन सुद्धा सेंट्रलाइज ऑनलाईन त्या पद्धतीनं ईव्हीएम मध्ये मॅनिप्युलेशन करता येऊ शकतं, हे सर्व जगाला माहित आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं, पण सर्वांना माहित आहे की ईव्हीएम मध्ये जो घोटाळा आहे तो कशा पद्धतीने करतात। या ईव्हीएम मशीन खोलून तिथं काही कमी जास्त करत नाहीत, ऑनलाईन करतात आणि हे तंत्रज्ञान सर्व जगाला माहित आहे। त्याच्यामुळे सर्व राज्यातील उमेदवार धास्तावलेले आहेत आणि अशा या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये या संपूर्ण निवडणुका झाल्या, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट काय त्याच्यामध्ये निर्णय होईल पाहू, मला काही त्याच्यामध्ये जास्त डिटेल माहित नाही। दुसरं आपल्याला कल्पना आहे की नागपूर येथे आता हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून चालू होत आहे। 7 दिवसाचे अधिवेशन आहे, 8 ते 14 तारखेपर्यंत। आपल्याला माहित आहे की नागपूर कराराप्रमाणे 1.5 महिन्याचं अधिवेशन नागपूरमध्ये झालं पाहिजे, हा नागपूर करार सांगतो। म्हणून माझं म्हणणं आहे की नागपूर करार माननीय मुख्यमंत्र्याला या सरकारला मान्य नाही का। या 1.5 महिन्याचं जर अधिवेशन झालं असतं तर या 1.5 महिन्याच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे,
कापसाचा प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, इकडे धानाचा प्रश्न आहे, काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत चांगली सविस्तर चर्चा झाली असती. बाकी जे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत चर्चा झाली असती. विदर्भातील जे अनेक प्रलंबित विषय आहेत, की प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत चर्चा झाली असती आणि त्याच्यामध्ये मार्ग निघाला असता. पण 1.5 महिन्याचं अधिवेशन घेण्याच्या ऐवजी फक्त 8 दिवसाचं राज्य शासन अधिवेशन घेत आहे. नागपूर कराराचा या शासनाला विसर पडलाय, हे माझं ठाम मत आहे. मुळे प्रचारासाठी वेळ मिळावा म्हणून काय हे 8 दिवसात घेण्यात आलेलं आहे 14 तारखेपर्यंत. पहिलेच ठरलं होतं हे, तर आता ठीक आहे. पहिल्यापासून ठरलं होतं की 8 दिवसाचं अधिवेशन घ्यायचं. त्या गोष्टी कानावर येत होत्या की 8 दिवसाचं अधिवेशन व्हावं. 1.5 महिना अधिवेशन झालंच पाहिजे. त्याच्याविषयी अनेक जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न विदर्भातले सुटणार नाही, महाराष्ट्रातले सुटणार नाही. तर पुण्यामध्ये चर्चा रंगली आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे, पण काही नेत्यांचा त्याला विरोध आहे. काय तुमची काय माहिती आहे? असं आहे की अनेक ठिकाणी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार बहुतेक सर्व पक्षांनी दिले आहेत. त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर जे पक्षाचे अध्यक्ष आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, त्या ठिकाणी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतात. काही वरिष्ठांकडून मात्र त्याला विरोध होते. नाही, ठीक आहे. आता मतांतर राहू शकतं, अलग कुणाचं मत राहू शकतं. तशी कुठेही चर्चा चालू नाही. कोकाटे यांच्या रमेश शेट्टाराची व्हिडिओ न्यूज केल्यानंतर रोहित पवार यांना नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आज कशा पद्धतीने ही माहिती घेतो जरा. अधिवेशन पण थोडं काही होऊ शकणार नाही, कारण की आचारसंहिता लागू आहे. 21 तारखेला मतमोजणी असल्यामुळे त्यामुळे आचारसंहितेमुळे हे 7 दिवसाचं अधिवेशन सुद्धा काही फ्रुटफुल होईल असं काय वाटतं का? फक्त सोपस्कार आणि नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं हे फक्त सोपस्कार फक्त चालू आहे दाखवण्यासाठी. आचारसंहिता असल्यामुळे अनेक बाबीची अडचण येऊ शकते. त्याचबरोबर अनेक नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या आणि काही वार्डाच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहे 20 तारखेला. अनेक मंत्री, अनेक आमदार या अधिवेशनामध्ये उपस्थित राहू शकणार नाही, कारण की त्यांना 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या त्यानिमित्तानं आतापासून कामाला लागलेले आहेत. त्याच्यामुळे अनेक आमदार, अनेक मंत्री त्यानिमित्तानं उपस्थित राहू शकणार नाही. आचारसंहितेच्या सुद्धा नियमाचं त्यानिमित्तानं त्याच्यामध्ये मधात येऊ शकतात. आणि अशा पद्धतीनं जे अधिवेशन घेत आहेत हे अतिशय चुकीचं आहे. नागपूर कराराप्रमाणे 1.5 महिना नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं तर शेतकऱ्यांच्या, आमच्या महिला बांधवांच्या, युवकांच्या ज्या बाकी काही जे काही विकासाचे प्रश्न आहेत त्या सर्व समस्या व्यवस्थित चर्चा होऊन सुटू शकतील. अनेक ठिकाणी ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यासाठी आंदोलनं सुरू आहे. काल स्वतः जयंत पाटलांना त्यांच्या मतदारसंघाच्या भागामध्ये आंदोलनात मध्यस्थी करावी लागली. अनेक ठिकाणी आपल्याला माहित आहे की अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आमदार किंवा त्यांच्या कार्यकर्त्याच्याच घरी पैसे सापडले. एक दुसऱ्याचे पैसे सापडून, एक दुसऱ्याचे पैसे पकडून द्यायचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आपण उघड्या डोळ्यांनी सगळं पाहतात की सत्ताधारी पक्षाच्या आमदारच्या घरामध्ये पैसे, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या घरामध्ये पैसे, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराच्या घरामध्ये पैसे, त्यांचेच लोक, त्यांच्याच मित्र पक्षाचे लोक या बाबतीत स्वतः पुढाकार घेऊन याच्यामध्ये पैसे पकडून देत आहेत. तपोवन मधला झाडाचा मुद्दा गाजतो आहे, त्यामध्ये रोहित पवार यांनी फडणवीसांवर टीका केली, तर अजित पवारांच्या भूमिकेचं मात्र त्यांनी स्वागत केलं. चांगलं आहे. अजित पवार साहेबांची भूमिका आहे चांगली आहे की त्यांनी सांगितलं की वृक्ष तोडीला त्यांचा विरोध आहे आणि जनतेचा सुद्धा ज्या पद्धतीच्या भावना त्या गावात येत आहे, नाशिकमधून येत आहे, त्याच्यामुळे नाशिक येथील जनतेचा सुद्धा याला फार विरोध आहे. त्याच्यामुळे शासनाने ताठर भूमिका न घेता लोकांची चर्चा करायला पाहिजे. त्यांचं जे मत आहे, त्यांच्या भावना आहेत त्या ऐकून घ्यायला पाहिजे आणि निर्णयामध्ये थोडा बदल करायला पाहिजे. गुरुवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आली. याला डायरेक्टर डीजीपी नवीन लाभणार आहेत महाराष्ट्र पोलिसांना. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस
जाते माजी गृहमंत्री म्हणून तुम्ही काय सांगणार सध्याचे डायरेक्टर सदानंद दाते यांचं नाव किंवा त्यांना DGP महाराष्ट्र म्हणून त्यांची नेमणूक होईल अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत. चांगली गोष्ट आहे. सदानंद दाते एक अतिशय नामवंत आणि अतिशय चांगले अधिकारी आहे. त्यांची जर नेमणूक डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र म्हणून झाली एक अतिशय चांगला निर्णय होईल असं मला वाटतं. सलील देशमुख यांच्या संदर्भात शेवटचा प्रश्न. सलील देशमुख यांचा राजीनामा काही मंजूर झालेला नाही आहे, त्यामुळे सलील देशमुख हे पुन्हा सक्रिय होतील पक्षामध्ये. असं आहे की सलील देशमुख आणि सुप्रियाताई यांची भेट मुंबईला झाली, त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर सलील देशमुख सातत्याने काटोल, नरखेड, मोवाड, कुंडळी या माझ्या मतदारसंघामध्ये सातत्याने आता प्रचाराला होते. बाकी ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला ते गेलेत. त्याच्यामुळे सलील देशमुखांची जी नाराजी होती ती सुप्रियाताई यांच्यावर चर्चा करून दूर झालेली आहे. नाराजी जी होती ती एकाच विषयावर होती की उमेदवार जो उभा केला होता नगराध्यक्ष पदासाठी तो तुमच्याच विरुद्ध म्हणजे सलील देशमुख यांच्या विरुद्ध उभा होता आणि त्या उमेदवाराला तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काय समर्थन दिलं यातून गैरसमज दूर कसे केले? सलील देशमुखांची नाराजी याच्याकडे की काटोलमध्ये त्याचं म्हणणं होतं की काटोलच्या 1 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या विरुद्ध जे उमेदवार होते ते शेकाबा पक्षाचे होते आणि म्हणून त्यांचं म्हणणं होतं की शेकाबाची आपण युती करू नये असा त्याचा आग्रह होता. पण असं आहे की कार्यकर्त्याचं मत आणि तिथली राजकीय परिस्थिती पाहून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापा यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी अध्यक्षाचा उमेदवार आणि नगरसेवकाचे उमेदवार काटोलमध्ये दिले आहेत आणि काटोलच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं जेव्हा चित्र 21 तारखेला येईल आपल्याला दिसेल की मोठ्या प्रमाणात नगरसेवक राष्ट्रवादी आणि शेकापाचे निवडून येतीलच, पण अध्यक्षाचे उमेदवार जे आमचे राष्ट्रवादी आणि शेकापाचे आहेत ते सुद्धा अतिशय मोठ्या मताधिक्याने काटोलमधून निवडून येतील हे आजच मी तुम्हाला सांगतो.